शुभं करोति। मी हार मानणार नाही, सोडणार नाही केकाला। मी माझे पैसे परत मिळवणार, समजतात काय मला? हा, अरे कोर्टात खेचून नाही तुला। मग विवेक महाजन म्हणतात मला। विवेक, काय करतोस इथं बसून? काय नाही, गुंता सोडवतो। सुटेल सुटेल, एक दिवस नक्की सुटेल। विवेक भानावर आहे, बाहेर पड तू। हे बघ, म्हणून मी तुम्हाला सांगत नव्हतो, माझा मी एकटाच। पण मी हार नाही मानणार, एकेकाला कोर्टात खेचेन, पैन पै वसूल करीन। हा, सोडणार नाही। किमया, काल रात्री तू कोणाशी बोलत होतीस? कोणाशी नाही? मला आवाज आला खोलीतून, तू कोणाशी तरी बोलत होतीस बहुतेक। कोण होतं? नाही ग, मी होतो। काल रात्री मी आणि किमया गप्पा मारत होतो। तुझा काय प्रॉब्लेम आहे? तू कसा असशील? का प्रत्येक गोष्टी ती अशी इवलीशी चोच घालतेस ना, ते बंद कर आता। चोच, त्याचा अभ्यास कर। माझी परीक्षा संपली आहे। हा, मग जा पुढच्या वर्षीचा अभ्यास कर जा। दरवर्षी मी पुढच्याच वर्षाचा अभ्यास करते, तुझ्यासारखा त्याच वर्षाचा नाही। श्रेया, आकाश, चला ना आज चल। राहू दे राहू दे। किमया कुठे? तिकडे वरती आहे। आलो। किमया, आकाश, तू कधी आलास? आताच। अगं श्रेया भेटली खाली, तिच्याशी जरा बोलत होतो, तिनेच सांगितलं तू इथेस। श्रेया बोलली तुझ्याशी? गेले अनेक दिवस ती घरात कोणाशीच बोलत नाहीये, एकटीच शून्यात नजर लावून बसलेली असते। आकाश, तुझ्यात असं काहीतरी आहे जे पॉझिटिव्ह बदल घडवून आणतं, नाहीतर इतके दिवस आमच्या कोणाशीच न बोलणारी श्रेया आज तुझ्याशी बोलली नसती। थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट। काय रे भुसनळ्या, तुझ्या कानात सुद्धा जाळी जळमट आणि धूळ साचली का रे? काय रे, केव्हापासून हाका मारती, ऐकू येत नाही? बिनबुद्धीच्या विद्या धडा। आल्या हो, काय पाहिजे तुम्हाला? साखर, चायपूड, काही इर्जन? आता काय मागणार आहे? आहे का काही शिल्लक? तुम्हाला काय करायचं? काय करायचंय तुम्हाला? तुम्ही कशा कशा मांजरीसारख्या आडव्या येताय आणि अपशकुन करताय? वा रे वा, मी अपशकुनी? श्रेयाचं लग्न मोडलं, विवेकदादांना हातात बेड्या घालून पोलिसांनी नेलं, घरावर जप्ती आली, हे काय मी अपशकुन केला की काय? इकडे फिरकले सुद्धा नाही मी कधी। छे छे, मला काय करायचंय? तुमचं घर, तुमचे प्रश्न। नाही थांबा ना हो कावले काकू, बोलत। अहो, डबा घ्या, गरमागरम जेवण आणलंय तुमच्यासाठी, लगेच खाऊन घ्या। नमस्कार, स्वागतम सुस्वागतम। शुभं करोति।